टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। मे महिन्याच्या सुरुवातीलाच कोकणवासियांना तीव्र उन्हाच्या झळा या ठिकाणी जाणवू लागलेल्या आहेत। मे महिन्याच्या सुरुवातीलाच या ठिकाणी तापमान वाढीचे संकेत या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। कोकण किनारपट्टी भागात हवेतील आर्द्रता या ठिकाणी वाढलेली पाहायला मिळते आहे। आर्द्रता वाढल्याने सध्या कोकणवासियांना घामाच्या धारांनी या ठिकाणी बेजार केलेलं पाहायला मिळत आहे। हवेतील आर्द्रता सध्या 70 ते 80% या ठिकाणी पोहोचलेली पाहायला मिळते आहे आणि संपूर्ण मे महिना अशाच पद्धतीची स्थिती ही किनारपट्टी भागात कायम राहणार आहे आणि त्यामुळे हवेतील आर्द्रता वाढल्याने या ठिकाणी घामाच्या धारांनी सध्या कोकणवासीय हे बेजार होताना पाहायला मिळत आहेत। मे महिन्यात तापमानात 3 ते 4 अंशांनी वाढ होईल असा अंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय। कालपर्यंत या ठिकाणी कोकणातील तापमान जे आहे ते 37 अंशांच्या वरती पोहोचलेलं होतं। हे तापमान येणाऱ्या मे महिन्यामध्ये 40 अंशांपर्यंत पोहोचेल असा अंदाज या ठिकाणी होता। तर 5 मे पर्यंत वैशाख वणव्यासारखा दाह कोकणवासियांना या ठिकाणी सहन करावा लागणार आहे। किनारपट्टी भागातून या ठिकाणी खास करून तापमानामध्ये मोठी वाढ होण्याचे संकेत जे आहेत ते हवामान खात्याने दिलेले पाहायला मिळत आहेत। जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये या ठिकाणी पाऊस पडेल, मात्र तोपर्यंत अंगाची लाही करणारं तापमान सध्या कोकणवासियांना या मे महिन्यात अनुभवावं लागणार आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।